जर न सांगता घरात कोथिंबीर आली याचा अर्थ असा होतो की कोथिंबीर स्वस्त झालेली आहे आणि आज काहीशी असंच झालं. मी अजिबात सांगितलं नव्हतं कोथिंबीर आणा वगैरे, तरीही त्यांनी कोथिंबीर आणली. म्हणजे कोथिंबीरचा भाव कमी झालेला आहे आणि आज मला बनवायची आहे कांद्याची पात. मस्त त्यांनी फ्रेश आणलेली होती आणि भाकरीचा प्लॅन आहे. सो कांद्याची पात आणि भाकरी. त्याआधी काय केलं ना, सगळं किचन क्लीन केलं, कारण तशाच किचनमध्ये स्वयंपाक काही करून होत नाही, म्हणून म्हटलं 2 मिनटं लागतील तर क्लीन करूयात. आणि त्यानंतर बघा कोथिंबीर जी फ्रेश होती ना ती अशी मस्त वाळवून ठेवते वॉश करून. आणि त्यानंतर इथे जे आहे मी भाजी बनवायला प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे. भाकरीचं पीठ आधी गाळून घेतलं, आजच दळून आणलेलं होतं. आमच्याकडे रेग्युलर अशी भाकर होत नाही, कधी कधी होत असते. जेव्हा होते मग तेव्हा कंटिन्यू 8-10 दिवस जी होत असते ती होते. तर आज जी आहे बाजरीची भाकर बनवते आणि माझी मम्मी म्हणते की जेवढी जास्त भाकरीच्या पिठाला असं रगडलं किंवा मळलं तेवढी छान भाकर होते. पण खरं सांगू का, कितीही प्रयत्न केले ना तरी मला तिच्यासारखी भाकर कधीच जमत नाही. अगदी तोडकी मोडकी अशी भाकर जमते. पण चला असू द्या. जेवण जे आहे आजचं माझं मस्त इथे बनवून तयार झालेले आहे. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.